आगरी सेनेच्या ही कार्यशाळा ही पहिल्यांदा जे झालेली आहे ही पालघर जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे आणि ही आम्ही 5 जिल्ह्यांमध्ये राबवू. कारण पूर्वी जे कार्यशाळा ज्या व्हायच्या त्या 5 जिल्हे मिळून व्हायच्या आणि 5 जिल्ह्यातली लोक यायची. पण आता ही जिल्हा वाईज जी केलेली आहे ही फार चांगली, कारण का आमची पण ओढाताण होत नाही आणि ही संघटनेला मार्गदर्शन करण्यासाठी हे चांगली आहे. आणि ही मी प्रत्येक अध्यक्षांना सांगेन का प्रत्येक महिन्याला अशी एक कार्यशाळा झाली पाहिजे. आगरी सेनेचे जे उपक्रम आहेत हे भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आहेत. जिथे अडचण आली तिथे आम्ही उभे राहणार या 5 जिल्ह्यांमध्ये. म्हणून ही संघटना स्थापन झालेली आहे. साळीसाहेबांनी ही संघटना त्यासाठी स्थापन केली आहे, अन्यायाची वाचा फोडण्यासाठी. अगर देखा जाए तो भूमिपुत्रों के साथ का ही हो रहा है और इस विषय में आगरी सेना का ये भरपूर कोशिश रहती है कि वो यहाँ के भूमिपुत्रों को न्याय दिलाएं, लेकिन कहीं ना कहीं यहाँ की जो सत्ताधारी पार्टी है वो कहीं ना कहीं हावी होती नजर आती है. क्या रहते हैं, जब 100 चूहे जब आते हैं तो बिल्ली को घंटी किसने बांधनी है. जो बिल्ली को घंटी बांधने जाएगा तो बिल्ली उसको खा जाएगी. ये डर थे इतने साल. अभी आगरी सेना की वजह से ये डर निकल गई. अभी चूहे भी अभी बिल्ली बन गई है. इसलिए सब भूमिपुत्र को न्याय मिलेगा इसके बाद. 86 पासून तर 2008 पर्यंत मी कार्यकर्ता म्हणून राहिले. कोणतेही माझ्याकडे पद नव्हतं. ज्यावेळेस 2008 साली ऑगस्ट या 1 ऑगस्टला मला त्यावेळेला आगरी साळवी साहेबांनी शहापूर तालुका अध्यक्ष पद म्हणून बहाल केले आणि त्या पदाचं मी त्या पदाचं 14 वर्ष मी आगरी सेनेचा तालुका असताना त्या पदाचं मी सोनं केलं. नुसतं पद घेत नसेल का तर राहुल भाऊ काही पण करू शकतात म्हणजे असं. आणि एक सांगितलं कोणत्याही पक्षामध्ये काही असेल तुम्ही जो निर्णय घ्याल ना त्यामध्ये आम्ही जायला तयार आहे. त्या पक्षाचं काम करू तुम्ही आपण बोलू स्वतंत्र झाला परंतु निर्णय घ्या. आपल्या निर्णय जर आपले घेता आपल्या आगरी सैनिकांना. माननीय प्रदोषी साळवी साहेब, माननीय घोटीचे आमचे वाघ लावकर साहेब, शहापूर आणि मंच माझे मित्र माझे त्याने ऍप तयार केला. प्रथम मी एका ऍपच्या माध्यमातून मी प्रदोषी साळवीला सांगतो की पालघर जिल्ह्यामध्ये आपण गावोगावी फिरून 1 लाख आगरी समाजाची नोंदणी ह्या 6 महिन्यात आम्ही पूर्ण करू. धर्म समाजाची पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये गावोगावी फिरून 6 महिन्यात ऍप आपला शनिवारपासून लॉन्च होते. बरोबर, शनिवारी ऍप येतो आणि त्या माध्यमातून एक महत्वाचं काम आपण अजून हाती घेतलं आहे. पंचमबद्दल परत बोलणं झालं. पंचमचा सगळाच विषय आपल्याला माहिती आहे. आम्ही एक पंचमसाठी एक लेटर तयार केलेलं आहे. आपल्याकडे सगळ्यांना मेल झाले सगळ्यांना झाला. या लेटरमध्ये ज्याप्रमाणे आपण नोंदणी करतोय ह्या ऍड्रेस केलेला एकनाथजी शिंदेला आणि खाली प्रत्येक आगरी सेनेने पालघर जिल्ह्यातून पालघर तालुक्यातून 25,000 लोकांनी कमीत कमी हे जे लेटर आहे हे मुख्यमंत्री आणि खाली उपमुख्यमंत्री महसूल मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवायचं आहे. हे आंदोलन आपलं 15-20 दिवसात आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. मी चेतन गावडे इकडे बसलेले आहेत. पालघर शहराध्यक्ष ग्रामीण आणि शहर मधून आम्ही 25,000 आम्ही पाठवू. तुम्हाला 25,000 कमीत कमी पालघर तालुक्यातून. लक्षात घ्या, आपल्या एक महिला सक्षम झाली तर एक घर सक्षम होते. 25,000 लोकांना रोजगार का एका धनदानकडे जो कोणाचा जावई आहे कोणाचा साडू आहे त्याला द्यायचं की 25,000 लोकांना कोणाला द्यायला पाहिजे. 25,000 लोकांना जो माझा भूमिपुत्र आहे मग तो भूमिपुत्री असा कोणत्या धर्म जाती पंथ कोणताही चालेल पण तो इकडे 15 वर्षाचा नोटिसाईल असला पाहिजे. आमचं म्हणणं तेवढंच आहे. मग माझ्या ज्या 6,000 महिला फेडरेशन आहे त्यांना ही जागा उपलब्ध करून त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून सहकारी तत्वावर
फिशरी चालू करायची. मी माननीय पवार साहेबांना सांगेन, अजित पवार साहेब आणि माननीय शरद पवार साहेबांना सांगेन, साहेब आपण देशाचे नेते आहात, आपण घाटावर म्हणून मी सगळ्याच गोष्टी सहकारी तत्वावर चालू केल्या. तुम्ही ऊस सहकारी तत्वावर चालू केलं, तुम्ही सोयाबीन सहकारी तत्वावर चालू केलं, तुम्ही सगळ्या फॅसिलिटी तुम्ही द्राक्ष मळ्याला द्यायलाच पाहिजे सगळ्याच गोष्टी. परंतु कोकणामध्ये आपण लक्ष दिलं नाही असं मला वाटते. तुम्ही देशाचे नेते आहात, कोकणामध्ये तर फिशरी तुम्ही सहकारी तत्वावर चालू केली असती. आज जो माझा आगरी, कोळी, आदिवासी, भंडारी जो इकडचा ग्रामीण पट्ट्यातला जो शेतकरी आहे तो सतत झाला असता. माझी हात जोडून विनंती आहे, साहेब आपण याच्यात लक्ष घाला. मी मुख्यमंत्री साहेबांना पण म्हणतोय आणि याच्यासाठी एक शिष्टमंडळ आमचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांना परत भेटेल. याची प्लॅनिंग करताना आपण संघटनात्मक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. जर आपल्याला हे आंदोलन सक्सेस करायचं असेल तर हे जेवढे माझे पदाधिकारी आहेत प्रत्येकाने असा विचार केला. पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही आज 350 लोकांचं जम्बो कार्यकारिणी डिक्लेअर केलेली आहे. प्रत्येकाने फक्त 2000 लोकांच्या सक्षेला घेऊन ते आपल्याला रुपये खर्च आहे आणि त्याची एक प्रत तुम्ही आपल्या व्हॉट्सअपवरून हे कंपल्शन राहील. मी याच्यासाठी सांगतो, आज कार्यशाळेमध्ये सांगतो, हे आंदोलन आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर न्यायचं आहे. याच्यासाठी मी आज कार्यशाळेचं उद्दिष्ट पण ते होतं आणि त्याच्यातून पहिलं काम या कार्यशाळेला देण्याचं हे आमचं उद्दिष्ट होतं. एक विचार करा, आपण एक रुपया 2 रुपये आपल्या समाजासाठी खर्च करा. एक ऍप्लिकेशनचा परफॉर्म आपल्याकडे कमीत कमी 1 लाख लोकांनी हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि फक्त आपल्याला काय करायचं हे आपलं नाव लिहायचंय, फक्त वरती नाव लिहायचंय, फोन नंबर लिहायचा आणि खाली आपलं आगरी सेनेचा कार्यकर्ता म्हणून लिहायचं. मी 5 जिल्ह्याला आवाहन करीन, भरतीमधून मी डॉक्टर साहेबांना सांगेन, हे तुमच्या इकडून पण 5 ते 10,000 लोकांनी ह्याच्यावर ऍप्लिकेशनची जी पालघर जिल्ह्यामध्ये महिला सक्षम करण्यासाठी जे आगरी सेनेने काम चालवलं आहे त्याच्यासाठी तुमच्याकडून पण आम्हाला तिकडून मुख्यमंत्र्यांना लेटर गेली पाहिजे. 5,000 लेटर तुमच्याकडून गेले पाहिजे, आश्वासन मला आज पाहिजे तुमच्याकडून. थँक्यू. मी शहापूर मधून पण गेलं पाहिजे, घोटी मधून पण गेलं पाहिजे, रायगड मधून पण गेलं पाहिजे आणि मुंबई पण गेलं पाहिजे. जर 5,000 ऍप्लिकेशन जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना गेली तर 20,000 ऍप्लिकेशन होतात. 5 जिल्ह्यातून 25 आणि मग आपलं दायित्व बनतं, चेतन गावड साहेब हे आपलं दायित्व बनतं की लाख लोकांचं ऍप्लिकेशन हे आपल्या पालघर जिल्ह्यातून गेलं पाहिजे. जर 3 लाख लोकांचं ऍप्लिकेशन, 1.25 लाख लोकांचं ऍप्लिकेशन गेलं की महिला फेडरेशनला द्या. आज 6,000 महिला जर तिकडे त्याच्यामध्ये त्यांना तो रोजगार मिळाला आणि स्वतः रोजगार देऊन त्याच्यात सक्षम झाला तर 6,000 कुटुंब आपली कोस्टली आपल्या बापदादांची जमीन आहे. जी दिलेली आहे पंचमला दिलेली आहे. पागवाला सगळे जायचे तर आहेत ना पागवाले, आज कोण जातं का? कारण यांच्यावर केसेस होतात. त्याच्यासाठी आगरी सेनेने हे पहिलं पाऊल उचललेलं आहे की कमीत कमी 1 लाख लोकांची ऍप्लिकेशन जातील. मुख्यमंत्र्यांना हे काम करायला लागेल, नाहीतर 2024च्या इलेक्शन मध्ये आम्ही दाखवून देऊ आगरी सेना काय आहे. आम्ही लढतो कोमल माणसासाठी, माझ्या बहिणीसाठी, माझ्या महिलेसाठी, माझ्या आईसाठी. हे जर केलं नाही मुख्यमंत्र्यांनी तर लक्षात ठेवा 2024 मध्ये तुम्हाला इकडे उभं राहून देणार नाही. 5 जिल्ह्यामध्ये आम्ही सांगतोय, ही आमची तळातली आम्ही बाय हाड बोलतोय. आज माझ्या महिला जर सक्षम झाला पालघर जिल्ह्यातला
सांगण्यासाठी आज आम्ही बोलवलेलं आहे. मग आपल्या प्रवक्त्यांनी सांगितलं जयश्री चांगल्या प्रकारे सांगितलं. कशा प्रकारे ऍप्लिकेशन पेपर भी होता ना कॉर्पोरेशन असेल तर इकडे इंजिनियर आहे, असिस्टंट कमिशनर आहे हरेश्वर, आज असिस्टंट कमिशनर आहेत तो म्हणून अरे ऍप्लिकेशन प्रत्येकाने जेवढे आपले जम्बो कार्यकारिणीचे सदस्य आहेत प्रत्येकाने महिन्याला एक ऍप्लिकेशन दिलं. जर ते ग्रामीण मध्ये असेल तर सरपंच, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक किंवा सीओ त्यांना द्या. जर ते शहरीकरणात असेल तर ते तहसीलदार, प्रांत, कलेक्टर. पण तुम्ही ऍप्लिकेशन देताना वरच्या लेवल पासून आपला एक प्लॅटफॉर्म आहे, आपला ऍप पण आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री जर तो ह्याच्याशी रिलेटेड असेल पोलिसांशी तर गृहमंत्री, एक त्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही ही सिस्टीम चालू करा. पालघर जिल्ह्यातून जर आपल्या 350 जम्बो कार्यकारिणीतून एकाने पत्र जर एक लिहिलं तर 350 पत्र महिन्याला प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये जाते. इकडच्या प्रशासनावर जिथपर्यंत तुम्ही अंकुश ठेवत नाही तिथपर्यंत तुमची कामं होणार नाही. त्यामुळे चांगल्या प्रकारे काम करा. समाजाला न्याय देण्यासाठी चांगल्या प्रकारे लढा. सगळं लिगल तुम्हाला काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर इकडे पूर्ण टीम बसलेली आहे. आपण लढतोय. सुप्रीम कोर्टापर्यंत आपल्याकडे टीम आहे. कुठेही सिंगल पैसा द्यायला लागत नाहीये. ज्युनियर केसेस असतील तर लढतो आहोत. पीएलच्या माध्यमातून लढतोय. माझे मित्र इकडे आहेत योगेशी, सगळीच टीम चांगल्या प्रकारे लढते आहे. त्यामुळे कार्यशाळा आज आम्ही वसईमध्ये घेतली. ही कार्यशाळा उद्या घोटीमध्ये पण असेल, रायगडमध्ये पण असेल, मुंबईमध्ये पण असेल, ठाण्यामध्ये पण असेल. 7 जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यशाळा चालू करा. आणि मग जर अशा प्रकारे जर काम केलं, जर प्रत्येक जिल्ह्यातून जेव्हा घोटीला करत असेल, घोटीचा एखादं आंदोलन असेल तेव्हा पालघर जिल्ह्याने मदत करा. मुंबईला आंदोलन आपण करतोय, मुंबईचं आई एकविंचं आंदोलन आपण घेतो आता, तर मुंबईला सगळ्या 5 जिल्ह्यांनी मदत करा. अशा प्रकारे संघटित होऊन जर आपण काम केलं, कुटुंब म्हणून एक काम केलं तर समाजाचं भलं होईल. समाजाच्या तळागाळातल्या खालच्या काम माणसाला त्याचं काम होईल एवढं बघा. म्हणजे छोटं काम का असेल, सरपंचच्या लेवलला, ग्रामीण लेवलला छोटं काम असेल पण ते त्याच्यासाठी महत्वाचं काम आहे म्हणून त्याच्यासाठी करा. आणि चांगल्या प्रकारे समाजाला, संघटनेला संघटित करण्याचं काम करा. एवढं बोलून मी माझी 2 शब्द संपवतो. आपण एवढा मोठा प्रमाणात एवढा पाऊस असताना पण आपण आला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. जास्त करून माझ्या बहिणीचे मी आभार मानतो, माझ्या मातांचे आभार मानतो. एवढ्या संख्येने आपण आला. जय अभिषेक. नेते आणि कामगार एकता कार्याध्यक्ष प्रदीप भाऊ साळवी साहेब, युवा क्रिसेना प्रमुख माननीय श्री राहुलजी साळवी साहेब, आमचे मार्गदर्शक कैलास काका, खास आपल्याला नाशिकवरून मार्गदर्शन करण्यासाठी आलेले संपतभाऊ डावकर, नारायण जगदाळे ठाणे जिल्हा प्रमुख आणि सर्वांनी सर्वांना 75व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण इथे जमलेलो आहोत ते एक कार्यशाळा म्हणून की अग्रेसरेमध्ये काम कसं करावं किंवा अग्रेसरेमध्ये काम कसं करावं. अग्रेसरेमध्ये काम करण्यासाठी आता आपण जी गावोगावी मोहीम राबवतोय ही गाव तिथे शाखा, ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, पालघरचे अध्यक्ष आहेत, तसे आपण गावाचे अध्यक्ष नेमणूक करतोय. गावाचे उपाध्यक्ष असतील, चिटणीस असतील, संपर्क प्रमुख असतील. आपण हे करत असताना आता जिथे गाव तिथे शाखा लवकरच आपण उभारणी करतोय आणि येणाऱ्या 2 महिन्यात आपण त्याची नोंद पण करतोय. हे करत असताना आता आपण सुरुवात करायची असेल की बाबा आता प्रशासन दरबारी अर्ज करायचा आहे तर तुम्ही ग्रामपंचायत हद्दीमध्ये असाल तर ग्रामपंचायत हद्दीमध्ये असाल तर ग्रामपंचायत हद्दीमध्ये तुम्ही कोणाला कराल तर तिकडचे सरपंच असतील, तिकडचे ग्रामसेवक असतील, गटविकास अधिकारी असतील, पंचायत समिती असतील, यांना तुम्ही लेटर द्यायला लागेल. गरजेचं नाहीये की लेटर तुम्हाला येत नाहीये. फक्त कसं करायचं असते बाबा ग्रामपंचायत मध्ये हद्दीत असतील तर ग्रामपंचायत प्रति सरपंच किंवा प्रति ग्रामसेवक आपली समस्या काय आहे की बाबा लाईट नसेल तर आपण तेवढं शॉर्टकट मध्ये सांगू शकतो की आमच्याकडे विजेचं काम नाहीये किंवा आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे
की आमच्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे. गावामध्ये समस्या काय असतात तर पाण्याचा विषय असतो, रोडचा विषय असतो, विजेचा विषय असतो, गावामध्ये व्यायामशाळा आहे का तर नाही, गावामध्ये कोण स्वतंत्र सैनिक असतील त्यांचा एक विषय असतो. एक गावातले छोटे मोठे विषय आहेत ते आपल्याला पेपरवरती आणायचे. त्याप्रमाणे कनेक्टिव्हिटी, आपण कनेक्टिव्हिटी मध्ये कुठेतरी कमी पडतोय. प्रशासन दरबारी आपला आज अग्निसेवेचा धाक झालेला आहे, पण आपण कनेक्टिव्हिटी मध्ये कमी पडतोय. प्रत्येक गावातून प्रत्येक शाखेमधून आपलं लेटर प्रशासनाला गेलं पाहिजे आणि ते प्रशासनाला लेटर जाण्यासाठी तुम्हाला एक साधा आपण आता ज्याप्रमाणे कार्यशाळा घेण्यासाठी सगळ्यांना वाटलेलं आहे की माहिती अधिकार आपण दिलेले आहे. माहिती अधिकार जर माहिती मिळवायची असेल प्रत्येकाच्या एन्व्हायरमेंटमध्ये ते माहिती अधिकार जर हे असेल की माहिती मिळवायची असेल तर एक साधा फॉर्मॅट आहे. पण त्याच्यामध्ये काय असतं तुमचं नाव तुम्हाला माहिती आहे, तुमचं नाव आहे, तुमचा पत्ता आहे आणि आपल्याला माहिती कसली हवी. समजा आपल्याला माहिती देत नसेल आपल्याला माहिती कसली हवी तो विषय तिथे टाकायचा आहे. ह्या माहिती अधिकाराला मुदत जी असते ती 30 दिवसाची असते. 30 दिवसामध्ये संबंधित अधिकारी असतील त्यांनी जर आपल्याला रिप्लाय दिला नाही तर आपण त्याला 19 खाली जाऊन अपील करू शकतो. त्या अपीलचा फॉर्मॅट पण तुमच्याकडे दिलेला आहे. प्रथम अपीलचा तुमच्याकडे फॉर्मॅट दिलेला आहे की हा आम्हाला माहिती मिळाली नाहीये, हा आमचा अर्ज आहे, तर हा तुम्ही आपण अपील करतोय की बाबा प्रथम अपीलाद्वारे आपल्याला तिकडे सुनावणी लागते. म्हणजे याच्यावरचा जो अधिकारी असेल त्याच्याकडे सुनावणी लागते आणि आपल्या सुनावणी लागल्यानंतर तुमच्याकडे प्रत्येकाकडे आहे का ते प्रथम अपील म्हणून तिथे लिहिलेलं आहे बघा. प्रथम अपील सुनावणी लागते आणि आपल्याला तिथे आपल्याला जी आवश्यक ती माहिती आहे ती मिळते. त्याच्यानंतर प्रथम अपील करून जर आपल्याला माहिती मिळाली नाही तर आपण द्वितीय अपीलामध्ये जातो. म्हणजे जो जनमाहिती अधिकाऱ्याची कंप्लेंट आपण करतो आणि द्वितीय अपील आता आपल्या इथे कोकण भवन आहे, मग आपल्या सगळ्यांचं जे अपील लागेल ते कोकण भवनला लागेल. मग आपण तिकडे आपण माहिती उपलब्ध करून देऊ शकतो. चेतन भाऊ ज्याप्रमाणे मगाशी म्हणाले की आपण पंचम कोळंबी प्रकल्पासाठी लढा उभारतो, हा लढा उभारतो त्याचा अर्थ जाऊन तिकडे तोडफोड करणं हा नव्हे. त्याने सांगितलं जाऊन आपण ताब्यात घ्यायचं, पण त्या ताब्यात घेण्यासाठी आता आपण एक लवकरच एक अर्जाची मोहीम चालवतोय. त्याच्यामध्ये अर्जाच्या मोहीममध्ये तुमचं नाव असेल, बाकीचा फॉर्मॅट रेडी असेल आणि मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेब, महसूल मंत्री आणि कलेक्टर या सगळ्यांना आपण ते पत्र पाठवतो. प्रत्येक गावोगावी तुम्हाला त्याचे 1000 ते 2000 प्रिंट्स मिळून जातील. जास्तीत जास्त संख्येने म्हणजे तुम्ही गावाच्या कानाकोपऱ्यात ही तुम्हाला जनजागृती करायची आहे की गावाच्या कानाकोपऱ्यात जाऊन ते लेटर त्यांच्याकडे बघून ते आपल्याला ते पोस्ट आपण पाठवायचं आहे, जेणेकरून प्रशासनाला दबाव निर्माण होईल आणि आपल्या इकडचे जे ग्रामीण भाग आहे, पालघर ग्रामीण जे ग्रामस्थ आहेत, टेंबेगुडावासी, जलसार, वेडी आणि अजून कोस्टलला जे गाव आहेत त्या सगळ्यांना हा रोजगार मिळाला पाहिजे. आपण सकाळी काय करतो आज ग्रामीणचं तुम्ही बघितलं तर बरेच जण जी वलसाड करतात आणि ट्रेन्स ते मुंबईला नोकऱ्या करतात. पण आज जर आपण जी अग्निसेनेने हा पाठपुरावा केला, कैलास गेले 2 ते 2.5 वर्ष म्हणजे चेतन भाऊची कैलासच्या माध्यमातून आपण 2 ते 2.5 वर्ष त्याला प्रशासनाला लेटर देतो. आपण कमीत कमी त्यांना 20 ते 25 लेटर दिलेलं आहे आणि कलेक्टरला फॉलोअप केलेलं आहे की ही जमीन जी आहे 2 ते 3000 एकर जमीन ही आपल्याला मिळावी, आपल्या महिला बचत गटाला मिळावी, जेणेकरून आपला महिला बचत गट तिथे सक्षम होईल, आपला गावकरी सक्षम होईल आणि गावकरी सक्षम झाले तर आपण सक्षम होईल. आणि ह्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, पाठपुरावा करण्यासाठी हे अर्ज जे मिळतील पालघरला तुम्हाला चेतन भाऊ म्हणजे केवाय रोडला इकडे चंदन सरला जे आपलं कार्यालय आहे तिथे तुम्ही घेऊ शकता. जास्तीत जास्त संख्येने अर्ज केले पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांना याची दखल घेतली पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी. आणि ह्याच्यात आपण चेतन भाऊ ज्याप्रमाणे म्हणाले की आपण आंदोलन करतो ते उपोषण करतोय. सुरुवातीला एक आपण लक्षणीय उपोषण करतो, त्याच्यानंतर आपण 7 दिवसाचं अल्टिमेटम 3 दिवसाचं परत एक लाक्षणिक साखळी उपोषण करतो, त्याच्यानंतर आपण मंत्रालयामध्ये उपोषण करतो. म्हणजे हा जो पंचम कोळंबी प्रकल्प आहे हा माझा तुमचा नाहीये, हा आपल्या समाजाचा आहे आणि याच्याने आपल्या समाजाला फायदा होणार. म्हणून याच्या सगळ्यांनी पुढाकार घ्या, आणि माहिती अधिकार आपले ऍडव्होकेट साहेब असतील की चेतन भाऊ असतील, कैलास असतील, आम्ही सगळे आहोत, मी असेल. जर तुम्हाला कोणतीही अडचण आली कोणत्याही प्रकारे तर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा की कसा माहिती अधिकार करायचा किंवा कसा भरायचा, अर्ज कसा करायचा. आपण आता समजा पोलीस स्टेशनला अर्ज करतो तर पोलीस स्टेशनला अर्ज करताना पोलिसांचा मेन कोण असतो तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला ज्यावेळेला आपला अर्ज करतो प्रति माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक केवळ रोड पोलीस स्टेशन, त्याच वेळेला आपण काय करायचं तिकडचे तुमचे डीवायएसपी असतील त्यांना माहिती व कार्यवाहीसाठी प्रत द्यायची का. तर तो एक विषय होतो की बाबा वरिष्ठांना हे कळतं की बाबा हा फक्त अर्ज माझ्याकडे आलेला नाहीये तर हा अर्ज माझ्या सिनियर कडे गेलेला आहे. पण डीवायएसपीला जर आपण तिकडे एसपीला पण द्यायचं, पालघर ग्रामीणला तुमच्याकडे एसपी आहे, पोलीस अधीक्षक आहेत, पोलीस उपअधीक्षक आहेत,
वसई विरारचा विषय केला तर इथे कमिशनरेट ऑफिस आहे, त्याच्यामुळे इथे अर्ज येताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, त्याच्यानंतर इकडे एसीपी असतील म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त असतील, पोलीस उपायुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील, आणि आपण हा फॉर्मॅट जो आहे ह्याप्रमाणेच लेटर केले पाहिजे. ग्रामपंचायतला सरपंच असेल, ग्रामसेवक असेल किंवा ग्रामविकास अधिकारी असेल, त्यांना आपण देऊया, जेणेकरून आगरी सेना हे नाव प्रशासनाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे. आणि हे फक्त पालघर पुढे नाही, पालघरने मोहीम चालू केलेली आहे. आगरी सेना 5 जिल्ह्यापुढे 6 जिल्ह्यापुढे जाण्याचं म्हणतात, पण ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल आणि याचा आवाज फुटला पाहिजे आगरी सेनेला. त्याप्रमाणे आपण काम करू. तुम्ही सगळे इथे भर पावसात आलात त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संबोधन. आपण आगरी सेनेच्या कार्यशाळेला येथे उपस्थित राहिला, इतका पाऊस असल्यानंतर देखील आपण उपस्थित राहिला त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. कालच आपण देशाचा 76वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. देश 75 वर्षाचा झाला. हा साजरा होत असताना बऱ्याच उहापोह झाले. तुम्ही व्हॉट्सअपला बरेचसे मेसेज पाहिले, काही विरोधामध्ये, काही सोबत, असं काहीतरी बरंच काही त्याच्यामध्ये आपण पाहिलं. पण एकच सांगतो, एक शाळेमध्ये होतो. शाळेमध्ये असताना एक चिंतातूर जंतू म्हणून एक कविता होती, आमच्या वेळेला होती. तो काय करतो, त्याला सर्व जगाची चिंता पडलेली असते. म्हणजे रशिया युक्रेनचं युद्ध झालं, मग माझं काय होईल, मग तिथे कुठेतरी चंद्रावर विमान पोहोचलं नाही, मग माझं काय होईल, मग देशामध्ये असं चाललंय ते चाललंय, माझं काय होईल, असं कसं होईल. म्हणजे ही फक्त चिंता वाहत बसायची. परंतु तुझ्या घरातून पाणी वाहून गेलं त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही. अशीच काही परिस्थिती आजच्या राजकीय नेत्यांची आणि विविध संघटनांची झाली आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, परंतु आज कोरोना कालावधीमध्ये 2 वर्षामध्ये जे काही नुकसान समाजाचं अगदी आपल्या घरात दारापर्यंत शेजारच्याचं झालेलं आहे त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. आज कितीतरी लोकांना आपल्या आगरी सेनेसारख्या जहाज संघटनेची गरज आहे की शासन आपल्याला कुठेतरी चॉकलेट देऊन आपले जे मूळ प्रश्न आहेत त्याच्यापासून आपली दिशाभूल करून आपल्याला आपण उपाशी आहोत याची जाणीवच होऊ देत नाही. आज माझ्याकडे आरटीओचे प्रश्न घेऊन ऑटो रिक्षावाले आले. गेली 2 वर्ष शाळा बंद होत्या. शाळा बंद असल्या कारणाने त्यांच्या गाड्या बंद होत्या. गाड्या बंद असल्याने ते सरकारचे टॅक्स भरू शकले नाही. म्हणजे अक्षरशः उपासमारीची वेळ त्यांच्यावर 2 वर्ष आली. परंतु सरकार आज त्यांच्याकडे त्या 2 वर्षाच्या ज्या सरकारने सांगितलं की आम्हाला कोरोना कालावधीमुळे कुठल्याच शाळा चालू राहणार नाही. सरकारी शाळा बंद केल्या, ऑटो रिक्षा त्याच्यामुळे बंद झाल्या, सरकारी स्कूल बस बंद झाल्या. स्कूल बस बंद झाल्यानंतर 2 वर्षाची टॅक्स ते बिचारे गरीब कुठून देतील हा त्यांच्या पुढचा यक्ष प्रश्न आहे. आज त्यांना सरकार ते टॅक्स वसूल करण्यासाठी सतावत आहे. अशाच प्रकारे माझ्या गरीब हातावर काम करत असलेला मजूर ज्याने एक चांगल्या भविष्याची कल्पना करून आपल्या मुलांना शाळेमध्ये टाकलं तर शाळेचे फीस म्हणजे मला वाटतं सरकारी शाळेच्या फीस ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्याची फीस कमीत कमी एका मुलाची 50,000च्या आसपास असते. वर्षाचा त्याचा खर्च लाख रुपयाच्या घरात जातो. आज त्या लोकांना जिल्हा परिषदेच्या शाळेकडे म्हणजे आपली मुलं मराठी शाळेत शिकावी अशी माझी पण धारणा आहे. परंतु आज त्यांना ज्या लोकांनी आपल्या स्वेच्छेने इंग्रजी मीडियम मध्ये मुलांना टाकलं होतं त्यांना पुन्हा त्या मराठी शाळेकडे वळावं लागलं. हा ह्या 2 वर्षाचा महिमा आहे. खूपच दुःख, खूपच वाईट परिस्थिती समाजामध्ये पसरलेली आहे. आपल्या शेजारच्या माणसाला आपली गरज आहे. कार्यकर्ता किंवा पदाधिकारी हा फक्त नावापुरताच असतो. जो गरजेला उपयोगी पडेल तोच आपला नेता आणि तोच आपला पदाधिकारी. इतकं लक्षात ठेवा. तुम्ही सर्व
अग्रसेना प्रमुख आहात आणि तुमचं काम एकच आहे, तुमचं कर्तव्य एकच आहे की जर आपल्या शेजारच्या कुठल्याही माणसाला दुःख असेल, त्याचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो समजून घ्या. तुमच्या नसेल सुटत तर तो वरिष्ठांकडे आला. आपले अग्रसेनाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास काका अतिशय समर्थपणे सरकारी प्रशासनाविरुद्ध, सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य शब्दात त्यांना समज देऊन आपली कामं करून देत आहेत. त्यांच्यापर्यंत त्यांना पोचवा. हे प्रत्येक पदाधिकाऱ्याचं नव्हे, प्रत्येक आग्रे सैनिकाचं कर्तव्य आहे. म्हणजे तुम्ही असं नका समजू की तो पदाधिकारी आहे, तो बघेल, मला त्याच्याशी काही पडलेलं नाही. ज्याला समोर रस्त्यात पडलेली गाडी दिसते तुमच्या डोळ्याने, त्याने त्या गाडीवाल्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेणं हाच धर्म असतो आणि तोच पदाधिकारी असतो. म्हणजे तो तुम्ही वाट बघाल की तो आमचा नेता येईल आणि तो तिथून एखाद्या का त्याला पोचवेल तर ते फार त्याच्यामध्ये उशीर होईल. त्याच्यामुळे फक्त इतकंच करा, तुमच्याकडे जे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स प्रत्येक शेजाऱ्याकडे, प्रत्येक गावातल्या रस्त्याला प्रॉब्लेम्स दिसतात. तुम्हाला रस्त्याला पडलेले खड्डे दिसतील, लोकांचे गेलेल्या नोकऱ्या दिसतील. त्याच्यानंतर मी आता महत्वाच्या विषयावर येणार आहे, एक आवाहन करणार आहे. ते म्हणजे आज पालघर जिल्ह्यामध्ये एका धान जाणक्या साताऱ्यावरून आलेल्या, पैशाने गले लटकलेल्या आणि ज्याची सरकार दरबारी मला वाटतं सर्वच पक्षामध्ये, म्हणजे असं काही नाही की हा पक्षाचा माणूस आहे त्या पक्षाचा, सर्व बिलबाटणे खाते तसा म्हणजे सगळ्याच सरकारी अधिकाऱ्यांशी आणि सर्वच नेत्यांशी संपर्क साधून ठेवणाऱ्या एका धनाढ्य व्यक्तीने पंचम कोळंबी प्रकल्प स्थापन करून 25 वर्षापूर्वी आमच्या पालघर तालुक्यामध्ये 3000 एकर जागा कोळंबी प्रकल्पासाठी घेतली. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय कोळंबी मासे हा आमचा आगरी कोळी जे काही आपण भूमिपुत्र आहात त्यांचा रोजीरोटीचा विषय. आपण पिढीजातपणे उदरनिर्वाह त्या विषयावर करत आलो. मासेमारी करून आपल्या पिढ्या जगल्या आणि एक साखर उत्पादन करणारा कारखानदार येऊन आपला हक्काचा व्यवसाय हिरावतो. ही तर खरं तर लांछनास्पद गोष्ट होती, परंतु 25 वर्ष बिनबोभाटपणे त्याने ती कोळंबी प्रकल्प केला. त्याच्यात सगळे जे काही लूटमारा तिथे केली, पण आज त्याची लीड संपलेली आहे. लीड संपल्यानंतर देखील शासन अद्याप त्याची जागा आपल्या हातात घेत नाही. आपली अग्रेसरीची मागणी आहे की त्या जागा आपल्या महिला बचत गटांना, आपल्या समाजाच्या भूमिपुत्रांच्या उदरनिर्वाहासाठी मिळाव्यात आणि त्यातून एक रोजगार निर्माण व्हावा. म्हणजे आपण आपल्यासाठी नाही मागत की आम्हाला द्या. आमची मागणी की स्थानिक गावातील ज्या काही महिला बचत गट आहेत त्यांना त्या कोळंबी प्रकल्पाची ताबा देण्यात यावा आणि जेणेकरून सरकारच्या धोरणाप्रमाणे ते आपला उदरनिर्वाह करू शकतील. पण सरकार अजून देखील धीम्य आहे. सर्व शासनाला आपण पाठपुरावा करून झाला. पाठपुरावा केल्यानंतर देखील अद्याप त्याच्यामध्ये कुठलाही सकारात्मक प्रतिसाद शासनाचा मिळत नाही. त्यासाठी मी 5 जिल्ह्यांना आवाहन करतो की आपल्याला एक मोठं आंदोलन ह्यासाठी उभं करावं लागेल. एक सुसूत्रपणे योजनाबद्ध आंदोलन करून आपल्याला त्या कोळंबी प्रकल्पाचा ताबा घेऊन आपल्या भूमिपुत्रांना न्याय मिळवून द्यावा लागेल. आणि त्यामध्ये मला वाटतं आपले जे 5 जिल्ह्याचे पदाधिकारी इथे जमलेले आहेत, तसेच आपले जे आग्रेसेना नेतृत्व इथे आलेले आहे ते नक्कीच सहकार्य करेल. इतके बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. पालघर जिल्ह्याच्या कार्यालयात येणार असतात तेव्हा ते पोल्डर ठिकाणी असलं पाहिजे. कदाचित तुम्हाला तिथे काही महत्वाची नोंदणी करायची असेल, नोंद करून घ्यायची असेल, कोणाचे नंबर घ्यायचे असेल, त्यावेळेस तुम्हाला ते पोल्डर ठिकाणी असलं पाहिजे. आदित्य, हां, ते पोल्डर सगळ्यांना आता यापुढे तुम्हाला सर्वांना आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी नाशिकहून आलेले संपर्क आपण विनंती करतो. पूर्ण काम झालं पाहिजे. मी संपर्क करायला विनंती
मार्गदर्शन पण आपण देऊ शकतो. अमृतसरच्या कार्यशाळा आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ यासाठी उपस्थित आदरणीय प्रतिभाऊ साळवी, आदरणीय राहुलजी साळवी, कन्नडीच्या नेतृत्व अमृतसरचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कैलासजी पाटील साहेब, तसेच नारायणजी आयलाडे आणि सन्माननीय व्यासपीठ. आज पालघर जिल्ह्यामध्ये जी एक ठोगी लागलेली आहे, याच्या होटीमध्ये अशाच पद्धतीने धंदावाद चालायचा आणि आता तो पालघरमध्ये धंदावाद चालतोय. आणि अग्निसेवेचं काम आता अत्याधुनिक युग आहे, व्हॉट्सअप फेसबुकचं युग आहे, सोशल मीडियाचं युग आहे. आपण कुठं काय काम करतो त्याची लगेच माहिती अख्ख्या देशात कळते, अख्ख्या जगात कळते. आणि ते काम करत असताना आपण संघटनात्मक जे काम करत असतो ते समाजहिताचं हे काम कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याकरता ही कार्यशाळा ठेवलेली आहे. आणि हे काम करत असताना संघटनेसाठी काय काम करावं आणि संघटना कशासाठी काम करते, समाजासाठी काम करत असेल, समाजाच्या कुठल्या घटकाचं काम करते, शेतीचं काम असेल, औद्योगिक क्षेत्रातलं काम असेल किंवा जनसामान्याचं काम असेल. मी माझ्या समाजासाठी काम करतोय आणि समाजासाठी काम करत असताना माझा शेतकरी असेल, कष्टकरी असेल, या माणसासाठी आपण कशा पद्धतीने काम करतो आणि ते काम कसं केलं पाहिजे याची ही कार्यशाळा आज इथे ठेवलेली आहे. खरोखर कैलास भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद की प्रथमतः हा उपक्रम राबवला जातोय अग्निसेना संघटनेमध्ये. आणि असेच कार्यक्रम हे नाशिक असेल, रायगड असेल, ठाणे असेल, मुंबई असेल या ठिकाणी राबवले गेले पाहिजे. कारण पदाधिकाऱ्यांना काय काम करायचं, कशा पद्धतीने काम करायचं याची कार्यशाळा जर आपण खरोखर मार्गदर्शन केलं तर कार्यकर्ता काम करतोय, तहसील असेल, पंचायत समिती असेल, कलेक्टर ऑफिस असेल, अशा ठिकाणी कार्यकर्ता काम करत असतोय. पण सोशल मीडियावर जितका भर देशाल तुम्ही, कारण आता जो वाचतो तोच गाजतो. कारण जो जिथं चांगल्या पद्धतीने काम करेल त्याची दखल निश्चित घेतल्या जाते. आता ते साळवी साहेबांच्या काळात मोबाईल नव्हते, कारण साळवी साहेब काम करायचे पण मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला कमी करणारा ताफा हा साळवी साहेबांच्या मागे असायचा. कारण साहेब जेव्हा काम करायचे, साहेबांची गाडी निघाल्यानंतर 100 सव्वाशे त्या काळात 4 व्हीलर त्यांच्या मागे असायच्या. तेव्हा आपण फक्त 4 व्हीलर डोळ्याने बघायचो. तेव्हा सायकलचं युग होतं आणि तेव्हा साहेबांनी हंडा मोर्चा, टिकाव मोर्चा आणि कित्येक शेतकरी कष्टकऱ्यांच्या अटी मोर्चा अशा अनेक मोर्चाच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचं काम केलं. आणि ते न्याय देण्याचं काम जर आपल्याला करायचं असेल आणि संघटना जर मजबूत करायची असेल, संघटना बांधणी करायची असेल तर तुम्ही आम्ही एकच गोष्ट केली पाहिजे. संघटनेचं काम करत असताना आपण जे पद घेतोय, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख किंवा अनेक राज्य असेल, जिल्हा असेल, पण प्रत्येक जणांनी जर पद घेतलं तर त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. जनसामान्य माणूस असेल, आज आम्हाला अडचण आली, आमचा एखादा कार्यकर्ता जर ठाणे रायगडमध्ये अटकला तर आम्ही त्या पदाधिकाऱ्याला फोन करतो, इथं आमच्या कार्यकर्त्याला अडचण आहे आणि त्या कार्यकर्त्याच्या तुम्ही मदत करा, अशी मदत होते. आज ही संघटना एकदम परिपक्व होत चालली. पण आपण जे जनसामान्यांसाठी काम करू, जेव्हा जेव्हा तुम्ही इथं आता येताना आमचा विषय झाला 8000 मोटरसायकल आम्ही डोळ्यांनी पाहिलेले आहेत झेंडे घेऊन अग्निसेनेचे. याच्या पुढे असेच मोर्चे जर आपण काढले, असेच संघटनात्मक कार्यक्रम जर आपण प्रत्येक जिल्ह्यात केलं तर आपली दखल येईल. आपण समाजाचं काम करतो, आपण राजकीय काम करत नाही. कारण आपल्याला मताची भीक मागण्याची कधीच गरज पडली नाही. कारण आपण ज्यावेळेस करतो ना, जेव्हा अगदी पेटून उठतो ना, तेव्हा जो राजकीय असतो तो आपल्या पायाशी येतो, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, हे लोक आपल्याला विचारतात. पण आपण ज्यावेळेस संघटनेचं फक्त पद घेऊन शांत बसू ना, त्यावेळेस तुम्ही काही कामाचे नसतात. कारण तुम्ही जेव्हा काम करशाल, ज्या वेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीने गरीब लोकांची कामं करशाल आणि शेतकरी लोकांची कामं करशाल, तुमच्या अडीनडीचे जे काही प्रश्न येतील ते प्रश्न तुम्ही जर चांगल्या पद्धतीने सोडवाल तरच लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तेव्हाच राजकीय नेते तुम्हाला त्यावेळेस ओळखतील. कारण जेव्हा तुम्ही काम करतात, चळवळीत येतात, कुठेतरी 4 लोकांच्या समोर दिसतात हा कार्यकर्ता अग्निसेनेचा आहे, हा काम करतोय, याला कुठेतरी जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ज्याची जी लेवल असेल आमदारकीपासून त्या लेवल मध्ये त्याला तिथं बोलावलं जातंय, तिथं घेतलं जातंय. कैलास भाऊ सारखा, प्रदीप भाऊ सारखा, राहुल भाऊ सारखं नेतृत्व आपल्याला लाभलंय. खरोखर तुमचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की असाच धन्यवाद
आगरी सेनेचा याच्या पुढे मोठ्या प्रमाणात चालू द्या आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला हजारो 10,000 लोकांचा मोर्चा हा प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे आणि तो मोर्चा होऊन बरोबर आपण आपल्या शेतकरी कष्टकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. इथं मला बोलवलं, माझा यशस्वी सत्कार केला, मी त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. विनंती करेन की ते या फंडामध्ये भारत सरकारचं हे म्हणणं होतं की गांधीजी एक क्विट इंडिया मुवमेंट करतात किंवा सत्याग्रह करताय जे काही ते आम्ही मॅनेज करू शकतो त्याची काळजी नका. पण जर का सैन्याने बंड केलं, आमचे सैन्य जर आमच्यावर होळी घालणार असतील तर ते आमच्याकडून मॅनेज केलं जाऊ शकणार नाही. आमच्या आवाज करत आहे. आता रॉयल नेव्हीने बंड केलं, इंडियन आर्मी बंड करू शकते, एअरफोर्स बंड करू शकते. ब्रिटिशांना त्यावेळेला की आपलं सैन्य आहे ते आपल्याला हमला करणार आहे, आपल्याला गोळ्या करणार आहे. तर आता काही नाही आहे, पण टिकायला पाहिजे. तर त्यामुळे हे आपल्याला जे 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले ते जर का ह्या बंडामध्ये फायटर जे आहे इंडियन आर्मी जर का सहभागी झाले, 35 लाख सैनिक होते आपल्याकडे, ते जर काही बंडामध्ये सहभागी झाले तर 24 ते 48 तास चालले असते फक्त स्वातंत्र्य मिळालं आपल्याला. आणि हे आपल्याला फेब्रुवारीमध्ये 1943 मध्ये मिळालं. झालं काय ते सांगतो, जेव्हा कुठल्याच पॉलिटिकल पक्षाने या बंडाला पाठिंबा दिला नाही, या सैनिकांना पाठिंबा दिला नाही, निषेध केला या गोष्टीचा, आणि शेवटी वल्लभभाई पटेल घेतले मुंबईमध्ये. त्या बंड करणाऱ्या सैनिकांना म्हटलं की तुमचा मोठेपणा थांबवा आणि समर्पण करा, आत्मसमर्पण करा. तुमच्यावर कुठलीही कार्यवाही होणार नाही, तुम्हाला कोणतीही शिक्षा होणार नाही. ही पण गोष्ट कोणाला माहिती नसेल. आता पुढे सपोर्ट करत नाही त्या सैनिकांनी आत्मसमर्पण केलं, जे बंड करत होते. तर बंड त्याच्यानंतर काय झालं, आत्मसमर्पण. तुम्हाला काय वाटतं त्याची शिक्षा माफ झाली असेल? ब्रिटिशांनी त्याला तुरुंगात टाकलं, लगेच तात्काळ अटक केली, तुरुंगात टाकलं आणि त्याच्यावर कोर्टमार्शल केलं. म्हणजे सर्व वल्लभभाई पटेलांनी जो शब्द दिला होता तो तिकडे तोडला गेला. हे कारण आहे. मी म्हणू शकेन की इतिहासात त्याचं नाव नाही घेतलं, या व्यक्तीचं नाव घेतलं जात नाही. कारण एक नेता येऊन शब्द देतो की तुमच्या कोणतीही कार्यवाही होणार नाही आणि त्याची फसवणूक होते, तो शब्द तोडला जातो. स्वतःची फसवणूक होऊ नये म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या इतिहासामध्ये कुठेही आपल्याला शिकवल्या जात नाही, आपल्याला शाळेमध्ये कुठेही शिकवल्या जात नाही. आपल्याला हेच सांगतात की गांधीजी लाठी घेऊन गेले, अहिंसा केलं, सत्याग्रह केला आणि आपल्याला भारत स्वातंत्र्य नाही मिळालं. जेव्हा आर्मी जेव्हा तुमच्या विरुद्ध जाते तेव्हा तुमचा टिकाव लागणं शक्यच नाही आहे. तर तेच यावेळेला घडलं होतं. आणि तिकडून कुठून हे स्वातंत्र्य जे आहे ते आपल्याला लवकरात लवकर 1 वर्षात मिळवून घेतो. कारण ब्रिटिशांना भीती वाटत होती हे बंड करून. आणि दुसरी गोष्ट, आता जर का म्हणत जरी असेल कोण की अहिंसेमुळे सत्याग्रहामुळे स्वातंत्र्य मिळणार असेल, तर शिवाजी महाराज का लढले बरं आपल्या मुलांविरुद्ध? त्यांनी पण सत्याग्रह करायला पाहिजे होता, बरोबर आहे? शिवाजी महाराजांनी काय केलं? सत्याग्रह केला का मुलांविरुद्ध? लढले ना मुलांविरुद्ध? सत्याग्रह आणि अहिंसेने कसा काय मिळू शकतो?